हरिभक्तपरायण नवनाथ महाराज उबाळे देवळी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. कुंडलिकावर्ते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 12-15. ये मराठ्याची नगरी, ब्रह्मविद्याची सुकळ हुंद्या जगावरी. मग ब्रह्मविद्या सुकळ कोणत्या जगावरी हुंद्या? मग संताचं जग कोणतं आणि आपलं जग कोणतं आहे? त्यात फरक असंच ना. मग संताचं जग कोणतं आणि आपलं जग कोणतं आहे? तर त्या फरक असणारच. मग संताचं जग कोणतं म्हणलं, जे साधक मंडळी ते संताचं जग, त्यांच्यावर त्याने सांगितलं ब्रह्मविद्या सुकळ त्यांच्यावर हुंद्या. आता जे चिंताने येत नाही त्यांना नाही म्हणले त्या माऊलीनं यांच्यावर ब्रह्मविद्या सकाळ हुंद्या. हां, जे या नाम मंडपात जे बसले, ज्यांना नाम झालं की त्यांच्यावर संत मंडळ म्हणजे ब्रह्मविद्या सुकाळ होतं त्यांच्यावर जगावर. तेच जग साधक म्हणजे हेच संतांचं जग आहे. कारण त्यांना मग आता अनंत कोटी ब्राह्मण नाही का, तो एकच आहे. मग अनंत कोटी ब्राह्मण नाही का सृष्टीचं पालन बी करू शकतो आणि नाश पण करू शकतो. हां, तो या सृष्टीचं पूर्ण पालन पोषण करणारा ब्राह्मण नाही की. मग त्या सृष्टीच मग त्याला कधी कटाळा आला ना सांगायचा, त्याला कधी वाटलं नाही असं. पण कहून आपण ज्यांना आपल्यासाठी एवढं निघाल त्यासाठी आपण काय करतो. आता संसारासाठी किती वेळ काढला असेल तुम्ही, सतत तुम्ही संसारासाठी एवढा वेळ काढ म्हणते. ज्यांना आपल्याला निर्माण केलं तर त्यासाठी वेळ का नाही तुमच्यापैकी? कधी काढ त्यासाठी वेळ. जर आज तुम्हाला जर कधी म्हणलं आपण चाला सत्संगाला जायचं कुठं वैष्णव वेळा जा, तुम्ही काय माहिती सावड नाही माहिती वेळ नाही. आणि ज्यांना तुमच्यासाठी एवढं केलं त्यासाठी तुमच्याकडे वेळ कसा नाही? त्याचा रात्र कार्य ते चालू आहे. आपण झोपलं तरी त्याचं कार्य चालू आहे. जर आपण झोपलो त्यानं जर उठवलंच नाही जर सकाळीच कसं म्हणणार, मग वाजत तशी बोम ऐकत का नाही? हां, हे समजा कार्य राहतं दिवस तो करणार आहे. मग त्यासाठी आपल्याकडे टाईम नाही. हां, मग त्यासाठी टाईम. पण आपल्याला काय सांगेल कामामध्ये काम कोणी म्हणा राम राम, तुम्हाला काम करायचं, तुम्हाला हाताला काम आहे, पायाला काम, समजा काम आहे, मनाला काय काम आहे? हां, मनाला तुम्हाला फक्त भगवंताचं नामच घ्यायचं ना. एका गावात मी ठेवायचं ना. मग दिवसभरातून तुम्ही 21,600 वेळेस नाम घेत्या. त्याच्यातून किती नाम तुम्ही भगवंताला अर्पण केलं करू शकत? कारण टाईम नाही तुम्हाला. हो, मग तुम्ही जर एवढंच संसार गुंतले मग त्यांना जर कधी मग आपल्याला तेच नाही दिलं मग कसं काय? कारण झोपले तर उलटून समजा चाले शरीर कोणाच सत्य हे समजा काय चालले त्याच्याच सत्यानं चाललं ना. आपल्या सत्यानं काय चाललं, आपल्या सत्यानं आपण जागून सुद्धा उठू शकत नाही. हां, आता आपला नाकाशला प्रकाश, नाकाशला आकाश, वायू हे कोणाचं आहे? आपल्यापुरतं आहे का जगापुरतं आहे? जगापुरतं आहे. जर भगवंताच्या मनात झालं त्यानं जर क्षणभर कधी ते केलं तर आपण जगू शकतो का? नाही. मग त्याचं एवढं तर आपल्यासाठी रात्रंदिवस मागे पुढे उभा राही सांभाळीचा. मग त्यासाठी आपल्याकडे टाईम नाही. बरं टाईम कसं नाही, आपलं काय करायचं दिवसातून 1 तास फक्त भगवंताचं चिंतन करायचे, नाम घ्यायचे. हो, अहो ते जाण्याबाई तिला किती काम होतं. ती दुसऱ्याची पोरगी दीड राहत होती. तिला भांडे कुठे समजा काय करायचं, स्वयंपाक पाणी. तर तेव्हा पाहिलं ना, आता जरी गॅस आहे तेव्हा गॅस नव्हता ना, तेव्हा ते गावरात थापायची का समजा धुना पाणी करायची. पण तिला काय केलं, जन्माभरच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम बाई मी विकत घेतला श्याम. मग काहून तिला आता तिला जेवढं काम आहे तेवढं आता त्याला कोणालाच काम नाही तिथं. कारण करू शकत नाही. तिने एवढं काम करून ती काम करू दे. मग तिचं काम करून स्वतः भगवान देत होती. काहून येत होती की सतत ती नामावर आरूढ राहत होती. हां, उठता बसता सतत ती नाम घ्यायची. नाम घेत असताना एवढं काम करायचं. मग एवढं काम करता करता मग बाकीचे राहतेच आपली किडे बांधणं ते काय नाही. हिचं एवढं काम होतं. मग तिला काही गावऱ्या काही नाही चोरून घेतल्या. मग ज्या टाळलं त्याचं गावरण भांडण चाललं, त्या टाळलाच मध्येच मासा आलं होतं काही वेळा तो काहून भांडते गावऱ्या. जानेवारी हिनं माया गावर चोरून गेलं, तिने हिनं माया चोरल्या. म्हणजे मग जानेवारी माया गावरचे खुने ज्या गौरीत मी ठेल नाम ऐकू येईन काही ती माई गौरी म्हणे. मग त्यानं काय केलं, मग प्रत्येक गौरी काना लावून पाहायची. आणि जी ज्याच्यातून आवाज आला लागते तिचे. आता जिनं आळ घातल्या तिच्या मोजून 5 सुद्धा गावऱ्या निघल्या, गोऱ्या गावऱ्या त्या जानेबाईच्याच निघल्या. हां, तिला काय सगळं तिला काम सोडलं का? ती म्हणली काम सोडलं काय करा. ती केवळ आरूढ राहिली नामावर. हां, तिनं नामावर आरूढ राहिली म्हणजे सोळाचं सुद्धा पाणी झालं. तसं भगवंत आपलं काय नाही करणार आहे. भगवंत समजा करायला तयार, पण आपण भगवंत करता आपल्याकडे टाईम पाहिजे ना. आता भाऊनं आपल्याला नाम दिले, नाम भाऊ म्हणले तुम्हाला काम धंदे सोडा तुम्ही बोमला हिंडावलं. हो, लगेच नाही. कारण घरादाराला नाट्यावर समजायला काम आहे ना. हां, पण भाऊनं काय सांगितलं, तुम्ही समजा काम करा. तुम्हाला ते म्हणलेच नाही का द्यायचं, पण
काम चालू असताना तुमचं ध्यान मनाला काय काम आहे, हाताला काम आहे, पायाला काम, समजायला काय काम, मनाला काय काम आहे. मग ते मन जर तुम्ही भगवंताच्या नामावर जर कधी आरोड राहिली तर समजा काम तुमचं कोण करणार आहे, तो करणार आहे. मागे पुढे राही सांभाळीचं तो चोखोबाज बायकोचं बाळपण सुद्धा भगवंतानं केलं. बरं बाळपण करून 5 जीव तर तिथे राहिले. मग त्यांना कोण राहते, कोणा केलं ते काम समजून भगवंतानं पकवून चोख मिळतं. भगवंताच्या नामावर आरोड होत म्हणून ते काम करायला लागलो. आपण ज्यावेळेस भगवंताला आरोड राहिला, भगवंतावर ते केलं तर भगवंताला स्वतःहून आपलं काम करायला होतं. आता एकनाथ महाराज घरी श्रीखंड्या म्हणून भगवंतानं पाणी भरलं. काहून पाणी भरलं, मग ते भगवंताला कळलं का आपण आता पाणी दीड कसं भक्ताचं काम करणार तोच आहे, मागे पुढे राहणार तोच आहे. हां, कारण त्यांना माहीत होतं श्रीखंड्या एकनाथ महाराज कळत नाही भगवान म्हणून पांडुरंगानं काम केलं. पण तो सतत त्यांना आम्हाला आवरून राहायचा. आज एकनाथ महाराज तेच दुर्जन लोक राहतात ना प्रत्येक गावामध्ये. आता ते जर नदीत आंघोळीला गेले तर एखादा नाही दुर्जन लोकांना काय केलं, नाही म्हणे हा एक आपलं काही जर गावात आणून सोडलं आणि नदीतून आंघोळीहून आलं त्याच्या अंगावर थुकायचं ते एक मुसलमान माणसाला पान कात आणून दिला. असं करता करता तो 108 वेळेस नाथ महाराजच्या अंगावर थुकला. थुकल्यावर काय आलं, नाथ महाराज त्याला तरी ते शिवा घालत बसले. काहून, ते शांतरूपी शांत ब्रह्म काय म्हणे ते. त्याने ज्यावेळेस थुकला त्यावेळेस पुन्हा गंगेत गेले, पुन्हा स्नान केलं, पुन्हा असं करून ते पान खाऊन थुकणार चाकीर शेवटी त्याचं तोंड सळलं. ते शरण घ्यायला लागणार महाराज मला शरण काय आला, तुझ्याचमुळे मला 108 वखत आहे का गंगे स्नान घडलं. आणि एवढं पुण्य घडणं सोपं नाही ना. आता गावात काही राहतच म्हणजे केडेवानं. आता काय भाऊच्या कीर्तन एक अवस्था आली बाकी गेडे पाहणारे होतेच. त्याने पाय तुझी बायको कशी घुमती त्याने आजच काय ती कायमच घुमत, पण ती घुमायला लागली. मग एक फायदा आलं नाही आजपर्यंत तिला आहे का दवाखाना करायचं कामच पडलं नाही. पाहिलं 1 दिवस 8 दिवस दवाखान्यात न्यावं लागत होती, पण आता तिला दवाखान्यात न्यायचं काम सुद्धा नाही. आणि त्या ताई बी आपल्या आज वैष्णवात उपस्थिती म्हणजे असं काही नाही मानामणीचं म्हणजे ना अनुभवातला बोलते, मानामणीचं नाही तो. आता आपण काय मारुती गेले आपण गेलेच नाही, कारण मा स्वतःचा अनुभव आहे. आणि आमच्या गाडी समजत आहे आम्ही चिंतनाला एक संघच बसत राहतो. बसलं त्यावेळेस काय आम्ही टमाटे काम चालतो. मी संध्याकाळी हातपाय धुतले, मला तोंड धुतल्यामुळे मला काय आलं ते गंधाचं भांड राहिलं नाही. मी ज्या टायमाला चिंतनाला बसले, चिंतनाला बसलं मला चिंतन आल्यानंतर मी आज माझ्या डोळ्यात ते महाराज पाहिलेलेच नाही. पण ते बसल्यावर नंतर मला काय समोर माय दिसले ते भाऊ पुढं सरकलं त्यानं मला फेटा मारला घाण लाल मेल भाऊ एवढं मोठं घाण काय आला ते नाही भाऊ मोठंच घाण लावला राहतो. मग मागा मी चिंतन मार नंतर समजायचं चिंतन आठवलं त्यांना म्हणलो आणि मला आज असं चमत्कार झालं म्हणलं त्यानं म्हणलं ते भाऊ तुमच्याच कापडाला गर्दी नाही आम्हाला काय सांगा देईल. मी उठं पाहिलं खरंच घाल नव्हतं माझ्या कापडाला लो माझं कापून काय होतो मार्ग नाही पण नाही तुम्ही स्वतःच मग डोळ्या पाय सुद्धा नाही. पण तरी अनुभवातून ते माझ्या समोर आले त्यानं मला फेटावून गाण लावलं. मग मी त्या टाळा पाहिलं मग जे म्हणे नाही तुमच्या कापडाला खरंच घाल नाही. मग पाहिलं तर खरोखरच घाल नव्हतं.